आइए सीधे लिए चलते हैं आपको। एनसीपी की तरफ से इस वक्त एक प्रेस कॉन्फ्रेंस की जा रही है, यहां पर क्या ऐलान हो सकता है, सुनिए। निवडणुकीसाठी तयारी मला लागलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसं मागेही मी सांगितलं होतं, मागील 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि 2004 पासून राष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या बरोबर कार्यरत आहे। आम्ही आघाडी केली होती। 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष म्हणून स्थापन झाला आणि त्यावेळी विधानसभे आणि लोकसभेमध्ये आमची वेगळी भूमिका होती। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली की जोपर्यंत दोन पक्ष एकत्र होत नव्हते तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकारची स्थापना होऊ शकत नव्हती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका पहिल्यापासून की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावं, गोरगरिबांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, प्रत्येक वर्गाच्या लोकांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा धोरण राहिलेला आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत लढल्यानंतरही आम्ही कुठल्याही दुसऱ्या पक्षांच्या बरोबर न जाता पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीची सरकार म्हणून इथे आम्ही स्थापन केली। त्यानंतर भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा 2004 साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्येही एक लोकशाही आघाडी सरकारची स्थापना झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अग्रणी भूमिका होती। त्यावेळी सुद्धा एक केंद्रामध्ये देशामध्ये एक प्रगतिशील आणि धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन झाली पाहिजे। त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथेही आम्ही साथ दिला। अतिशय जबाबदारीनं आणि सर्व परिस्थितीच्या भान ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच काँग्रेसचा साथ दिलेला आहे आणि या राज्यामध्येही मागील 15 वर्षामध्ये अतिशय जबाबदारीनं आमचे सर्व मंत्री असो, आमदार असो, सर्व बाकीचे नेते त्यांनी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचं काम केलं आहे। मागील 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 71 आमदार निवडून आले होते। काँग्रेस पक्षाचे 69 आमदार होते। तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 3-4 आठवड्या पेच सुरू होता तरी देखील एक अतिशय एक सौम्य भूमिका स्वीकारली आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इथे परत सरकार आम्ही बनवण्याच्यासाठी साथ दिला होता। अर्थात 15 वर्षामध्ये काही परिस्थिती राहिली असेल तरी देखील महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री काँग्रेसच्याच इथे राहिलेला आहे, ही वास्तव आहे। आता
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आमचे नेते शरद पवारजी त्यांनी स्वयं पुढाकार घेऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीजीला भेटून, जवळपास ही गोष्ट 2 महिन्या अगोदरची आहे, त्यांनी सोनियाजीला सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसबरोबर आघाडी आम्ही करू इच्छितो आणि या आघाडीच्या बाबतीत जे काही बाकीच्या निर्णय सीट्सच्या आणि बाकीच्या जे असते ते लवकरात लवकर झालं पाहिजे. त्यांनी सोनियाजींनी पण याच बाबतीच्या दुजोरा दिलं आणि त्यानंतर जवळपास 1 महिन्यापूर्वी काँग्रेसचे नेते ए.के. अँटनीजी आणि अहमद पटेल, पवार साहेब आणि माझी दिल्लीत भेट झाली आणि त्या भेटीमध्ये आम्ही आमच्या पक्षाची जी भूमिका होती, जे आम्ही त्याआधी पण आम्ही जाहीर रीतीनं आम्ही जे मांडली होती की यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अधिक मजबूत पक्ष, मोठा पक्ष म्हणून आता उभारला आहे. कारण 2004च्या नंतर 2009मध्ये जेव्हा विधानसभेची निवडणुकी होते त्यावेळीस काँग्रेसची भूमिका होती की आमचे लोकसभेची संख्या जादा आहे, राष्ट्रवादीची कमी आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादीची जागा विधानसभेच्या वेळीस कमी करणार. त्यावेळीही आम्ही खूप म्हणजे त्यावेळी आग्रह केला की असं करू नका. एकदा युतीचा आमच्या आघाडीचा एक प्रिन्सिपल ठरलेला नंतर 124 जागा 2004मध्ये आमच्याकडे होती, ती कमी करू नका. अशा राजकारणामध्ये उतार चढाव थोडेफार कमी जास्त होत असतात. एक आपला आघाडीचा धर्म आपला असावा. तरी देखील काँग्रेसने त्यावेळीच आमची जागा कमी केली होती. आता 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा लोकसभेमध्ये लागलेल्या आहे आणि त्यामुळे आमचाही आग्रह आहे आणि आमचा आग्रह नुसता लोकसभेच्या आधारावरच नव्हे, लोकसभेची संख्या पण जादा होती, त्याचबरोबर विधानसभा वाईज जर आपण त्याचा ॲनालिसिस केला तरीही आमची जागा काँग्रेसपेक्षा जादा होती. कालच्या आता जिल्हा परिषदच्या इलेक्शन्स जे आता राज्यभरात झाले त्यामध्येही सर्वात जास्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहे, ही पण वास्तव आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक ताकद, त्याला लक्षात ठेवून आपण आम्हाला यावेळीस निम्म्या जागा द्या असा आग्रह आम्ही सुरुवातीपासून तिथे त्यांना केला होता. अनेक दिवसापासून हे दिल्लीत चर्चा झाल्यानंतरही आम्ही वारंवार काँग्रेस पक्षाला विनंती आम्ही करत होतो की हा विषय लवकरात लवकर संपवला पाहिजे, कारण आता निवडणूक केव्हाही लागू शकते. तरी देखील फार गंभीरताने ह्या गोष्टीवर लक्ष कोणी घातलं नाही. तरी देखील आम्ही समाधानी होतो की कधी ना कधी काँग्रेसबरोबर हा विषय आमच्या पेच सुटेल आणि आपण दोन्ही पक्ष मिळून कामाला लागू. 3-4 दिवस अगोदर आमची पहिली भेट, प्रारंभिक ज्या म्हणजे भेट म्हणावं, या विषयावर आमची झाली औपचारिक भेट. अनौपचारिक फोनवर कुठल्याही कोणी चर्चा केली याला आम्ही औपचारिक मानत नाही, पण अधिकृत प्रस्ताव. आणि त्यावेळीच आमच्या पक्षाच्या वतीनं आमचे अध्यक्ष तटकरे साहेबही होते, आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादाही होते, आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब होते आणि मी होतो. आणि त्यावेळीस काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब, त्यांचे प्रांताध्यक्ष, त्यांचे ज्येष्ठ नेते राणे साहेब आणि हर्षवर्धन पाटील साहेब हेही होते. आणि त्यावेळीच आम्ही आमची भूमिका परत अधिकृतपणे त्यांच्यासमोर मांडली. त्यांनीही सांगितलं की आम्ही या सगळ्या विषयावर आम्ही काही निर्णय करू शकत नाही. त्यांनी मागे काही दिवसा अगोदर दिल्लीत त्यांची बैठक झाल्यानंतर काहीतरी माणिकराव ठाकरे साहेबांचा स्टेटमेंट होता की आम्ही 124 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ इच्छितो. त्या दिवशी पण आम्ही इथेच आमच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घेऊन, मागच्या रविवारची गोष्ट आहे, आम्ही हा विषयीचा खुलासा केला की आम्हाला 124 जागा मान्य नाही. त्याच्यानंतर आमची जेव्हा भेट झाली तेव्हा परत आम्ही हा विषय मांडला होता आणि त्यावेळीस
अधिक काही गोष्टीवर सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर चर्चा केली की यावेळेस आता 15 वर्ष तुमच्याकडे सातत्यानं म्हणजे मुख्यमंत्रीच्या पद राहिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या पदाच्या साठी सुद्धा आपण अर्धा टर्म 2.5 वर्षाच्या दोन्ही पक्षांनी हे करार केलं पाहिजे. मुख्य गोष्ट ही होती की ही चर्चा आमची सुरू असताना मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या प्रांताध्यक्षांनी आम्हाला काही मध्ये सूचना केली, पण अधिकृत त्या विषयावर जे परत चर्चा होणं आवश्यक होता. आता कालचा दिवस महत्त्वाचा होता. मुख्यमंत्री महोदय कराडला गेले होते. आजच दुपारी ते 12 वाजता 1 वाजता ते पोहोचले मुंबईला. अशा महत्त्वाच्या वेळीच आमच्या कम्युनिकेशन एकदम म्हणजे थंडवलं आणि कुठलाही अधिकृत रीतीनं कोणी दिल्लीवरनं किंवा बाकीच्याकडनं आम्हाला कुठलाही असा या विषयावर संपर्क झाला नाही. काही फोनवर चर्चा झाली तर आम्ही त्यांना सांगितलं की जे आमचा प्रस्ताव आहे त्याच्याविषयी तुम्ही किमान तरी आम्हाला काहीतरी सूचना करा. आमचा प्रस्ताव तुम्हाला मान्य नसेल तर कुठला काउंटर प्रपोजल तुमचा आहे हे तरी आमच्यासमोर मांडा. 124चा आम्ही प्रस्ताव फेटाळलेला आहे हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही किमान नवीन एक प्रस्ताव अधिकृतपणे तुम्ही आम्हाला द्यावा. मीडियामध्ये काही ना काही गोष्टी मध्ये येत होती, कुठल्या 126च्या, कुठे 125च्या, कुठे 127च्या, असे हे प्रस्ताव आम्ही मीडियाद्वारे आम्ही पाहत होतो. पण अधिकृतपणे कोणी अशी जबाबदारीनं की एवढाचा प्रस्ताव आमच्याकडून अधिकृत आहे असं कोणी आम्हाला सूचना केली नाही. ही दुःखाची गोष्ट आहे, कारण एवढे दिवस आणि आता निवडणुकी मी परवाही जेव्हा प्रेस घेतली होती मी सांगितलं होतं ही आम्ही काही ताकीद नाही देत काँग्रेसवर, हे आमची ताकीद नाही, पण हे इलेक्शन कमिशनची ताकीद आहे. आता 27 तारीख निवडणुकीच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि म्हणून लवकरात लवकर हा म्हणजे विषय सुटला पाहिजे असा आम्ही आग्रह करत राहिलो. नाइलाजाने एवढा दिवस म्हणजे हा पूर्ण म्हणजे जे काही चर्चाचा विषय असा म्हणजे मीडियाद्वारे किंवा ज्यांना म्हणतात अनधिकृत अपारंपरिक रीतीनं आमच्या हे चालू होता, पण अधिकृत चर्चा त्या 1 दिवस झाल्यानंतर कुठली दुबारा झाली नाही. दुसरं आम्ही एक सूचना करू इच्छितो की काही जागांच्या विषयी जसं आमचे अपक्ष किंवा कुठले दुसरे सदस्य एकमेकांच्या पक्षामध्ये जे सुरुवातीपासून काही साथ देत होते अपक्ष, नंतर काही सदस्य जुळले आमच्या पक्षांमध्ये, दोन्ही पक्षामध्ये त्यांच्याकडेही गेले. त्यावेळी आम्ही आमच्या 4 दिवसाच्या वेळीच आम्ही सांगितलं की तुम्ही या जागांच्या विषयी तुम्ही आमच्याशी चर्चा करा. ज्यांच्याकडे जे लोक गेले त्यांना आपण ती जागा देऊ. तुमच्याकडे कोणी गेले असेल तर ती जागा आम्ही सोडू जर आमची असेल तर. ही चर्चा आमची झाली. त्यांच्याकडून आम्हाला त्यामध्ये स्वीकृतीसुद्धा मिळाली. आम्ही 4ही नेते आम्ही तिथे होतो त्यावेळेस ही चर्चा आम्ही स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडली होती. तरी देखील कालच्या रात्रीच्या जे काँग्रेसच्या पहिला जे काही त्यांची सूची आली त्या सूचीमध्ये आम्हाला काही जागा ज्याच्याविषयी आमची चर्चा झाली होती त्या सूचीमध्ये त्यांचे नावं म्हणजे त्यांच्या पक्षाकडून जाहीर करण्यात आले. ही पण आम्हाला काल रात्रीच्या सूचीमध्ये जाणवलं. अशा पद्धतीनं आणि बाकीच्याही काही गोष्टी आहेत. आमचे प्रांताध्यक्षही बोलतील, दादाही बोलतील, भुजबळ साहेबही बोलतील, पण मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या पक्षाद्वारे आम्ही सुरुवातीपासून 15 वर्षापासून आमची भूमिका आणि कुठल्याही स्तरावर राज्य आणि केंद्राच्या स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एकही असा आमच्या कार्य झालं नसेल ज्यामुळे कुठल्याही प्रकारे काँग्रेस पक्षाला किंवा आमच्या आघाडीला धोका झाला असेल. आणि त्यामुळे एक जबाबदार पक्ष म्हणून आमची भूमिका सातत्याने आम्ही निभावलेली आहे. मी एवढंच आजच्या दिवशी मी माझ्यातर्फे बोलतो आणि आजच्या यापुढे आमची काय भूमिका आहे याच्यासाठी आमच्या प्रांताध्यक्षाला मी त्यांना सूचना करतो. आमचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूकपूर्व आघाडी संदर्भातली घडामोडी आणि सद्यस्थिती आपल्या सर्वांच्या समोर विशद केली. एक गोष्ट खरी आहे की ज्याच्याबद्दलचा उल्लेख प्रफुल्लबाईंनी या ठिकाणी केला की विशेष करून नवापूर, मध्य मालेगाव
इथले विधानसभेचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्यांनी केलेलाही होता. त्याही संदर्भामध्ये परवाच्या दिवशी दिलखुलासपणाने चर्चा झालेली होती. परंतु कालच्या यादीमध्ये खरं तर 2 बाबी आहेत. निवडणूकपूर्व आघाडी होत असताना आघाडीमधला एखादा घटक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी आपल्या मित्र पक्षाच्या जवळ चर्चा करत असतो. असा प्रघात हा आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये सुद्धा सगळीकडे पाळला जात असतो. काल काँग्रेसने त्यांची 118 उमेदवारांची यादी घोषित करत असताना तो साधा प्रघातही पाळला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या संदर्भात माहिती मिळाली नाही. आपल्यामार्फतच 118 जागा जाहीर झाल्याचं आम्हाला कळलं आणि त्याच्यामध्ये या 2 जागांचाही किंवा अन्य काही जागांचा समावेश होता जे या बाबी चर्चेमध्ये होत्या. त्यामुळे या ठिकाणी आता प्रफुल्लबाईंनी सांगितलेल्याप्रमाणे या निवडणुकीला आता आम्ही सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे. समविचारी पक्षाच्या जवळ चर्चाही आता आम्हाला सुरू करावी लागणार आहे. 27 तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेग देणं आणि समविचारी पक्षाला सोबत घेत निवडणुकीला सामोरं जाणं ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित त्या ठिकाणी केलेली आहे. सांगितलं ना, निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावरती स्वतंत्रपणाने जाण्याचा निर्णय करत असताना काही धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षाच्या जवळ सुद्धा आमची चर्चा चालू आहे. त्या संदर्भातला अपेक्षित असलेला तपशील हा आम्ही आपल्यासमोर निश्चितपणाने ठेवू. आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि सुनील तटकरेजींनी आपल्याला पक्षाची भूमिका त्या ठिकाणी विषद केली. मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की आम्ही सेक्युलर मतांचे विभागणी होऊ नये म्हणून ही सगळी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. परंतु काय काय घटना घडल्या, अलीकडचीच घटना एक सांगतो. जिल्हा परिषदेच्या 27 ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडणुका होत्या. आम्हाला आमच्या वरिष्ठांनी आणि संघटनेमधल्या सगळ्या प्रमुखांनी सांगितलं की सगळीकडे आपण काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या बरोबर जायचं, कुठेही चुकीचं वागायचं नाही. पण तरी देखील उस्मानाबादमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली. कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेसने आम्हाला तिथं बाजूला ठेवलं. बाकीच्या सगळ्या ठिकाणी 2.5 वर्षापूर्वी ज्या चुका झाल्या. बड़ी खबर इस वक्त की, अपने बलबूते लड़ेंगे चुनाव, ये एनसीपी का कहना है. यानी देखिए, मेक इन इंडिया से जिस दिन की शुरुआत हुई थी आज, वहां बस टूटता ही टूटता चला जा रहा है हिंदुस्तान के अंदर. यहां पर 2 गठबंधन, बड़े गठबंधन महाराष्ट्र के इन चुनावों के पहले टूटते हुए दिख रहे हैं. एनसीपी और कांग्रेस भी. अजीत पवार इस वक्त बोल रहे हैं. इससे पहले आपने प्रफुल्ल पटेल को सुना और लगभग साफ है अपने बलबूते लड़ेंगे. यानी एनसीपी और कांग्रेस का गठबंधन भी टूट चुका है. उधर बीजेपी और शिवसेना का गठबंधन भी टूट चुका है. लेकिन अब सवाल यही है कि क्या एक दिन बचे हैं फॉर्म में, क्या बीजेपी और एनसीपी के बीच भी कुछ बन सकती है बात. बहरहाल ये अभी अटकलों की बात होगी, लेकिन बड़ी खबर इस वक्त की यही है कि एनसीपी और कांग्रेस का भी गठबंधन टूट गया है. बड़ी खबर इस वक्त की हम आपको बता दें कि ये दूसरा गठबंधन है जो आज के आज टूट गया है. जी हां, इधर बीजेपी शिवसेना का 25 साल पुराना गठबंधन टूटा और इधर 15 साल पुराना एनसीपी और कांग्रेस का गठबंधन भी टूट गया है. चुनाव के ऐन पहले फॉर्म भरने की आखिरी तारीख परसों, ऐसे में एक दिन पहले ये ऐलान हो गया. इधर बीजेपी की तरफ से और उधर एनसीपी की तरफ से प्रेस कॉन्फ्रेंस करके बाकायदा कहा गया कि जो गठबंधन की पार्टी थी वो बात मानने को राजी नहीं हुई. महत्वाकांक्षाएं बीच में आई, हमारी भावनाओं का सम्मान नहीं हुआ और इसलिए गठबंधन टूट गया. आइए सीधे लिए चलते हैं आपको. प्रफुल्ल पटेल इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस में हिंदी में बोल रहे हैं, सुनते हैं. जो एक योग्य निर्णय वक्त पर होना चाहिए वो कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बीच में नहीं होगा. 1.5 महीने पहले हमारे नेता आदरणीय शरद पवार जी कांग्रेस की राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनिया गांधी जी को मिलने के लिए स्वयं गए और उस वक्त हमारी भूमिका हमने स्पष्ट की कि हम कांग्रेस के साथ फिर से इस चुनाव में हम साथ जाना चाहते हैं.
और कांग्रेस ने उस बात को स्वीकारा। उसके पश्चात करीब 1 महीने पहले दिल्ली में कांग्रेस के वरिष्ठ नेता A.K. एंटनी जी, अहमद पटेल जी, शरद पवार जी और मेरे स्वयं की मीटिंग हुई। उसमें हमने हमारी भूमिका रखी कि हम इस बार बराबरी की सीट दोनों पार्टी की हम लड़ना चाहते हैं और इसके लिए जल्द से जल्द हम लोगों ने बैठकर फैसला करना चाहिए। पिछले 3-4 हफ्तों से इस बात को कहीं भी अधिकृत तौर पर कांग्रेस के नेताओं ने हमारे से नहीं की। पिछले 4 दिन के पहली एक औपचारिक बैठक इस विषय में मुंबई में हुई, जिसमें हमारे उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार, हमारे प्रांत के अध्यक्ष सुनील तटकरे जी और हमारे वरिष्ठ नेता भुजबल जी और मैं हम गए थे। और उस मीटिंग में हमने हमारी भूमिका रखी। कांग्रेस पार्टी को कहा कि आप 2009 में हमारी सीटों को कम किए, क्या कहकर कि हमारी लोकसभा की सीटें ज्यादा आई है और इसलिए हम आपसे बड़े